नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कुमिन्स कॉलेज ऑफ इंजिनियर फॉर वुमन नागपूरच्या वतीनं चंद्रपूर इथं जिज्ञासा मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन प्रियदर्शनी सभागृह येथे आयोजित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत गाडगे हे उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किशोर किमेकर होते। त्यासोबतच प्राचार्य मॅडम प्रवीण गोरंटीवार यांची उपस्थिती होती। आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना किशोर किमेकर सर बोलताना म्हणाले, आज आपण ज्या युगात आहोत त्या युगात आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे। जसा सोशल मीडिया घ्या किंवा इतर गोष्टी, त्यात आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे। आज दर 15 दिवसांनी कोणते ना कोणतं बदल पाहायला मिळतात। तसंच इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण देशाच्या विकासात प्रगतीमध्ये हातभार लावू शकतो। त्यामुळे आपण कोणतं क्षेत्र निवडतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे। क्षेत्र निवडताना आपल्याला आपल्या पुढील भवितव्याचा विचार करावा लागेल। आज आपला देश भरपूर प्रगती करत आहे, त्याकडे आपल्याला कानाडोळा करता येणार नाही। विकास हा देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे, तसाच आपल्या प्रगतीसाठी ज्ञानाची भर पडणं ही अत्यंत गरजेची आहे। आपल्याला शिक्षणासोबतच व्यवसाय आणि काम करण्याचं साधन कॅम्पसच्या माध्यमातून चालून आलं आहे, तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि एकदा कॅम्पसला व्हिजिट देऊन येथील सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, असे ते बोलताना म्हणाले। Everybody has a right to dream. Everybody has a right to dream. But every dream has a price to be paid. स्वप्न बघण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे, पण प्रत्येक स्वप्नाची एक किंमत मोजायची तयारी असावी लागते। किंमत म्हणजे पैसे नाही। पैशाने जर स्वप्न पूर्ण होणार असतील किंवा झाले असतील तर प्रत्येक श्रीमंत माणूस त्याचे मुलं त्याचे काय म्हणतात की त्या शाळेतले विद्यार्थी हे आयुष्यात खूप पुढे गेले असतील आणि साधारण परिस्थितीतले माणसं इथेच राहतील असं होत नाही। स्वप्न बघा, ऑलरेडी तुमच्या सगळ्यांच्या इथून अंधारामध्ये काही दिसत नाही, पण निश्चित प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे स्वतःच्या आयुष्याबद्दल। What it means is a vision. Vision is a goal of life, whatever you have decided to achieve. But again, when I say you have to pay the price, means it has to be a mission. तुम्हाला ते विजन मध्ये कन्वर्ट करण्याकरता प्रयत्न करावा। या दोन गोष्टींची जर सांगड घालता आली तर तुमचं आयुष्य, जसं सरांनी सांगितलं, की यशस्वी होऊ शकतो। आणि यशस्वी आयुष्य म्हणजे काय तर कुठला तरी एक मार्ग तुम्हाला निवडावा लागतो, त्या मार्गाने तुमची वाटचाल सुरू आहे। यू पीपल आर ॲट दॅट पर्टिक्युलर एज वेअर यू कॅन डिसाइड, यू कॅन इम्प्लिमेंट अँड यू कॅन रिअली अचीव द गोल। हा आयुष्याचा विचार आहे। प्रश्न असा आहे की तुम्ही सगळीच्या सगळे मोठ्या पदावरती गेला पाहिजे, चांगला ऑफिसर झाला पाहिजे, चांगली नोकरी लागली पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे। बाजूच्याला काय वाटते? त्याला हे वाटते की माझा मुलगा याच्यापेक्षा चांगल्या पदावर गेला पाहिजे, यांच्या मुलापेक्षा चांगली नोकरी याला मिळाली पाहिजे, ते त्याचा विचार करतात। त्याच्यामुळे आपले हितचिंतक दोनच आहे, आपले आई वडील। त्याच्यामुळे त्यांचं पण अभिनंदन की ज्यांनी आपल्या या सगळ्या कामामध्ये आपलं, ज्याला आपण म्हणतो दिवसाची रात्र गेली। दिवसाची रात्र गेली म्हणजे काय केलं तर रात्र जागून अभ्यास केला। जो दिवसा करायला पाहिजे होता तो रात्री केला, म्हणून दिवसाची रात्र झाली। तर रात्र जागून आपण अभ्यास केला आणि एक विशिष्ट अशा पद्धतीचं यश संपादन केलं, तरीही अपेक्षा संपल्या नाही। चांगले गुण मिळाले, चांगले पर्सेंटेज मिळाले, पण तरीही पालकांच्या अपेक्षा काही संपल्या नाही। कारण असं म्हटलं जाते की 12वी ही एक आपल्या जीवनातली एक महत्त्वाची पायरी आहे, की आम्ही पायरी पूर्ण केली आणि त्याच्यानंतरचं आयुष्य काय आहे तर त्याच्यानंतरचं आयुष्य हे आपलं जीवन घडवणारं आयुष्य आहे।
त्याच्यामुळे जीवन घडत असताना अनेक गोष्टींचा सामना सुद्धा करावा लागतो. त्याच्यामुळे आताच आम्ही रात्र जागून एक सुंदर पहाट निर्माण केली, पण आताचं समोरचं जे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आम्हाला नव्याने सुरुवात कराव्या लागतील, किंवा ज्या जिथपर्यंत आम्ही थांबलो तिथपासून पुन्हा एकदा नवीन सुरुवात आम्हाला करावी लागेल. असं म्हटलं जाते की 12वं वर्ष म्हणजे वर्ष 12वीचं 12वा वर्ग आम्ही पूर्ण केला म्हणजे जर आमचे बालपणीचे 6 वर्ष जर सोडले आणि पहिलीपासून तर 12वी पर्यंत असे 12 आणि 6 असं आमचं 18 वर्ष हे पूर्ण झालेले आहे. आणि भारतीय संविधान किंवा आपली राज्यघटना असं म्हणते की ज्या व्यक्तीचं 18 वर्ष पूर्ण झालं तो या देशाचा सुजाण आणि प्रौढ नागरिक तयार झाला. म्हणजे काय झाला तर त्याच्याकडे विशेष अधिकार आला. प्रौढ नागरिक तयार झाला म्हणजे काय झाला तर तो एक विशेष या देशाचा नागरिक म्हणून ज्याच्या हातामध्ये सत्ता पालटण्याचं ज्याला आपण शक्ती म्हणतो अशी शक्ती त्याच्या हातात आहे. म्हणून आपण पाहतो की हा देश या देशाची ओळख कशी आहे तर या देशाची ओळख आहे युवाओं का देश. आपल्या भारत देशाला असं म्हटलं जाते की हा सर्वात जास्त तरुणांची संख्या असणारा युवांची संख्या असणारा हा आमचा देश आहे. त्याच्यामुळे आता आम्ही 18 वर्षाचे पूर्ण झाल्यानंतर आमच्याकडे एक विशिष्ट जबाबदारी पण आलेली आहे. ती जबाबदारी काय आहे की आम्ही या देशाचे आता भावी नागरिक आहोत. भावी नागरिक आहोत म्हणजे काय आहोत तर जसं भावी नागरिक आहोत तसंच आम्ही या देशाचं एक मनुष्यबळ आहोत. मनुष्यबळ म्हणजे काय तर या देशाच्या प्रगतीसाठी जो काही हातभार लागणार आहे त्या प्रगतीसाठी जो हातभार लागणार आहे त्याच्यात माझी सुद्धा काहीतरी भूमिका असली पाहिजे. असं आमच्या कॉलेजचं नाव आहे जे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालवलं जातं. हे नेमकं काय आहे तुम्ही इतक्याच पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये ऐकत असाल. व्होकेशनल हा शब्द सध्या बऱ्याच अंशी उच्चारला जातोय आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सुद्धा किंवा सरकारी योजनांमध्ये सुद्धा व्होकेशनल ट्रेनिंग किंवा व्होकेशनल सेंटर्स हे नावं प्रामुख्याने सध्या ऐकायला येतात. पण व्होकेशनल म्हणजे काय हे आमच्या संस्थेतही बऱ्याच अंशी अजून याचा अवेअरनेस क्रिएट व्हायचा आहे. कारण की पुण्याला 127 वर्षांपूर्वी जेव्हा ही संस्था सुरू झाली तेव्हा असे छोटे छोटे कोर्सेस सुरू करण्यात आले होते आणि मणिराम नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग. श्रीकांत गाडगे सर बोलताना म्हणाले, इंजिनिअरिंग हे एकमेव असं माध्यम आहे, मग डॉक्टर असो की नेता असो किंवा वकील असो, यापेक्षा हे क्षेत्र भरपूर वेगळं आहे. यात नवनवीन करण्याच्या संधी आहेत. डॉक्टर एकच काम करतात, वकील लोक त्यांचा वकिली पेशा करतात आणि इतर अधिकारी वर्ग तुम्हाला माहितीच आहे. विद्यार्थ्यांनो, इंजिनिअरिंग असं माध्यम आहे ज्याच्यात आपण भरपूर काही करून स्वतःला पुढे नेऊ शकतो. सोबतच आपण आपल्या कलानुसार त्यात जे काही करायचं आहे ते करू शकतो. एखादी गोष्ट बनत नसेल तर ती परत अजून बनवतो हे फक्त इंजिनियर करू शकतो. त्यामुळं कॅम्पसला भेट देऊन येथील असलेले कोर्सेस आणि संधीचा फायदा घ्यावा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जीवन जगतो त्यासाठी प्रयत्न करतो, मग इंजिनिअरिंगच्या माध्यमातून काम करताना आपल्यासह देशाचं नाव कसं होईल याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. APJ अब्दुल कलाम यांनी जे केलं ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सदर कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले होते. त्यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅम्पसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी अतोनात प्रयत्न केलं. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.